बघू शकता हेल्मेट घातल्यामुळे पार डोक्याचं चप्पू चप्पू झाले सगळं. हे असंच होतं हेल्मेटने, लय विषय होतो गंभीर. आणि हेल्मेट चेंज करायसाठी थांबलोय. मी हेल्मेट ब्लॅक घातलं होतं तर हा म्हणला मला ब्लॅक हेल्मेट घालायचंय कारण मी रायडर वाटन म्हणून हेल्मेट घातलंय. आणि बघा घातलं, झालं समाधान. निघायचं का आता? हा चला चलो मित्र चलते. आता मी काय हेल्मेट घालत नाही, जरा हवा लागू द्या. ब्लॅक काचातून कशी क्वालिटी काही कळतच नाही हेल्मेट गॉगल मधून. तर ऑफ रोडला आता इकडे काही जास्त ट्रॅफिक नाहीये त्याच्यामुळे मी हेल्मेट काढले. काही जास्त गाड्या वगैरे नाही त्याच्यामुळे म्हटलं चला आता हेल्मेट काढा. तर आम्ही थोडंसं आराम करायसाठी थांबलोय. म्हणजे गाडी चालवून चालवून खूप दमलो. थोडा वेळ म्हणजे बरेच वेळ झाला गाडी चालवतोय. तर थोडंसं महाबळेश्वर आता इथून फक्त 13 किलोमीटर राहिले. आणि त्यात ह्या आधीला एक जांभळाचं झाड दिसलं. कुठे गेला? जांभळ काढत होता ना रे. हा हे बघा हे जांभळाचं झाड आहे. जांभळ काढायचं म्हणला, थोडंसं जांभळ काढत होतो तो. तर इथं जांभळाचं झाड आहे छोटस, पाहू शकता तुम्ही. इथं जांभळ लय छोटी इथं, पण एवढं छोटं कुठं जांभळ असतं का? यात फक्त बी आहे. ह्याला मांस बीस अजिबात काहीच प्रकार नाही हा. आणि खायला बी काही चव लागा ना, त्यामुळे खाण्याची इच्छा नाहीये. तर चला कॅन्सल प्लॅन. चला आपण पुढे जाऊ. ए माणसा मला यायचंय, थांब. जाऊ नको, थांब, मला यायचंय. अरे थांब, आधी थांब. येऊ नुसता सोडून पळतोय मला. जांभळा झाडे पण ह्या जांभळाला लई छोटी छोटी जांभळे आहेत, तुम्ही बघू शकता इथं.
महत्वाचं महाबळेश्वरला येण्याचं कारण म्हणजे मला तिथं वरती गेल्यावरती असं म्हणतात की डोंगराच्या वरती आभाळ आहे. डोंगराच्या वरती आभाळ म्हणजे कसं आहे? हा म्हणजे डोंगराला आभाळ काय हा असू द्या डोंगराला आभाळ खेटलेलं आहे. तर मला तोच लुक पाहायचा आहे की जे आभाळ आपल्याला येते तिथं आपण ढगात फुल ढगात ते मला पाहायचं. आणि जर तिथं ते नसलं तर मी महाबळेश्वरला परत कधीच येणार नाही. फायनली इथं बघा धुकं पाठीमागे फुल जाम. फोन आला रे मध्येच थांबा. अरे काय वाजायला लागले इथं काय कळाला सिस्टीमच. चाललोय आम्ही आता. इथं पाहू शकता तुम्ही फुल जंगल आहे आणि फुल जाम झाड आहे इथं आणि फुल दुःख येतं. आणि आधी आम्ही एकदम भीती वाटायला लागली की बाबा काय कुठं जातोय कुठं काय काही सिस्टीमच कळाला काय. येऊ नाही बेत म्हणतो. येऊ ऐकून घ्या. येऊ नाही बेत तुम्हाला पुढचं व्ह्यू दाखवतो. तर मित्रांनो इकडे सगळं पांढरं बघू शकता. आय थिंक इथं ढगच आहे. पाण्याचा काही विषय नाहीये आणि डेंजर आहे खूप. हिल पॉइंट हाच आहे मेन वाला. वाव सापडला खतरनाक. वा आलो तुम्ही. हा जो पॉइंट आहे जो आम्ही बघायसाठी आलोय. खतरनाक विषय खतरनाक. लावा गाडी चला. बघा ते पार्किंग. हे पहा सगळे घोड्यावर बसलेत. सगळे इकडे यांचे घोडे आहेत पण माझा घोडा येतोय. हा घोडा. तर फायनली मित्रांनो आम्ही इथं पोहोचलोय महाबळेश्वरला. हा कोणता पॉइंट आहे? हा महाबळेश्वरचा हिल पॉइंट आहे मेन शक्यतो. हे पाहू शकता तुम्ही इथं. तर एवढं काय नाही फक्त एवढा एक कट्टा बनवलेला आहे आणि त्याला एवढ्यातच पब्लिक. इकडे पाठीमागं घोड्यावर येतं आणि ते काय घोड्यावर बसायचे तेवढे पैसे घालतात. घोडा बसवायचा रेडी काढायचे व्हिडिओ काढायचे संपला विषय. घोड्यावर बसलो आता 4 वेळा काय बसायचं होय. एकदा लग्न झालं नाही एकदाच घोड्यावर बसायचं. 4 वेळा बसले की आयुष्याला घोडे लागतात. खरं आहे का नाही? हे बघा हे पण असले खरे. तर बातों को बहने तो बॅकने व्हिडिओ काढले ना. व्हिडिओ नाही चांगले आहेत तर असे व्हिडिओ छान आहेत या. हा एकदा झालं आयुष्यात लग्न. बात चल ये पुढे चल ये चला आधी या. तर हे बघा घोडेवाले येतं. हाय करा घोडेवाले नाही त्यांना लाज वाटते ऍक्च्युली. या चला थांबावं. तर मी फायनली आलो इथं बघू शकता तुम्ही. काही सगळ्या घोड्यांचा बाजार चाललाय. घोडा सगळे जाम झालं तिथं. देखो हमारा पार्टनर आदि बोराडे. परत घ्या रिटेक 1 2 3 स्टार्ट. हा तुम्हाला पाठीमागचं दाखवतो. पाठीमागचं यार बंद कर की.
पॉइंट पाहितला तर तुम्हाला दुसरा एक पॉइंट दाखवतो. चला या. असं आता किती छान वाटतंय बघ. भारी वाटतंय, जाम भारी. वाव काका काय म्हणते त्याला? स्ट्रॉबेरी कितीला आहे स्ट्रॉबेरी काका? हे बघा इथं काका आहेत, तुम्ही पाहू शकता. इथं आले तर नक्की काकांकडून स्ट्रॉबेरी घ्या फक्त. हा मग नाही आता जमाना फार वेगळा चाललाय. वेगळ्याचा काय संबंध काका? कितीला आहे काका हे? हा ब्लॉग मध्ये सांगतो. हे काकांनी आपल्याला एक टेस्ट साठी दिलंय, खाऊन पाहू कसं आहे, छान आहे की काय. इकडे थाळी काय तिथं रूम आहे आपले. ऍक्च्युअली व्हिडिओ चालू नव्हती झाली. पावसाळा आला की काका म्हणतात आम्ही येरवड्याचे आहेत, म्हणजे काका पण आपल्या पुण्यामधलेच आहेत. ठीक आहे, नो प्रॉब्लेम काका. तर आपली नक्कीच भेट होईल येरवड्यामध्ये. तर येरवड्यामध्ये हा ठीक येरवड्यात होईल. ऍक्च्युअली मित्रांना काय होतं, जर फर्स्ट टाइम जर आलं ना आणि तुम्हाला जर माहित नसलं ना कुठं जायचं आणि काय करायचं, काय घंटा कळत नाही, अवघड आहे. नेमकं कुठं जायचं, जी मेन जागा आहे ती तर लांबच राहते आणि बाकीच्या फालतू जागेवरच टाइमपास होतोय. आता इथं वर चाललोय, काय मिळतं काय लागा ना. एनर्जी संपली आणि सेल्फी स्टँड बी काय अजून लांब जाईना. आणि पुढं आलेत कचऱ्यावाले बाया, कचरा गोळा करणार आहे. त्यांनाच विचारून बघतो नेमकं लोकेशन कुठे आहे आणि काय कुठे आहे. आयुष्यात पहिल्यांदाच असं निघालं ना ट्रॅव्हलिंगला, असंच होत्यात गोष्टी, आपल्यासोबतच होतं. चला जिंदगीच आपली सातायचं करते. तुम्हाला पुढे दाखवतो. अशी पुढे पॉइंट किती लांब आहे हो? का संपला? 10 मिनिटं लागतील जायला. 10 मिनिटं? काय बघायला काय तिथं? काय नाही, डोंगर दरीचे जाते काय. ते पण आता दिसत नाही, किलोमीटर वेळ करी. हा का? तुम्ही हात पण नाही लावत, कसे भरता? उचलून दाखवा ना. उचलायला लावलेत की. एक उचलून दाखवा ना, व्हिडिओ घेत तुमची. हे बघा, हे नवीन संशोधन. हात न लावता डायरेक्ट कागदात. आजीले हसले भारी. आजी येऊ का? बघतो आता पुढं काहीतरी. तर आजींनी सांगितले आता की 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. आता काय होतं काय नाही काय माहिती. आताच दम लागला इथं फुल जाम. अवघड विषय लय. इकडे तर कोणी माणूस एनर्जी वाढव. काय तोंडाच्या गोष्टीत वय बांधलंय ते देवाला. सॅडी काय नाही, सॅडी बिड्याडी काय नाही बाबा. हे बघ आता ह्यो माझे व्हिडिओ काढतोय. खतरनाक विषय भाऊ. तर आजींनी सांगितले आता की 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. आता काय होतं काय नाही काय माहिती. आताच दम लागला इथं फुल जाम. अवघड विषय लय. इकडे तर कोणी माणूस एनर्जी वाढव. काय तोंडाच्या गोष्टीत वय बांधलंय ते देवाला. सॅडी काय नाही, सॅडी बिड्याडी काय नाही बाबा.
हे बघ आता ह्यो माझे व्हिडिओ काढतोय. खतरनाक विषय भाऊ. ते बघू शकता इथं खाली फुल प्लेन आहे, म्हणजे खाली खूप मोठा एसी लावलाय आणि हवा तर अशी लागते विचारायचं. डेंजर, खतरनाक. अरे कॅमेरा वगैरे काय आलं, आकाशला स्तंभ आहे. ब्रिटिशांनी काहीतरी काळी महिन्याचं बी होतं. तर हे बघा, हे कसा नक्कल काढतोय, व्हिडिओ काढतोय माझ्या BTSच्या मायला. म्हणजे मी काही चुकीचं बोललं की पहिला कॅच करून घेणार, लगेच काहीतरी टाकणार. मी काही चुकीचं बोलणार नाहीये. आधी बघ इकडं, आधी मोबाईल खाली घे की चेहरा दिसतो की आपण थंबनेल ठेवू युट्यूबला. जाने कहां से आते हैं ओय लो वर दिसतोय. ओयो हॅलो हाय. हे व्हिडिओ कॉल लावलाय नी हिच्या गर्लफ्रेंडला. सॉरी गर्लफ्रेंड नाही लावला, घरी लावलाय. उगाच घरचे मला मारायचे. तर ह्या पॉइंटला मी इथं पाहू शकता तुम्ही. आणि हे मी तुम्हाला जे पाठीमागचं खालचं जे ब्लॅक दाखवलं, व्हाईट दाखवलं ना, तिकडून नुसती गार हवा सुटली. जसं काय AC 16च्या खाली बी असेल 15, 13, 12. हे बघा बघा इकडचं बघा, नुसती हवा चालली आहे. जसं काय मोठा AC लावलाय. जाम वाटतंय तर लय भारी. गार 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 गार, खतरनाक. असं वर केलं की जास्त कोरा दिसते, कारण वरून छान लाईट पडते. दमलोय आता जेवण करतो आणि मग लगेच पुढच्या पॉइंटला जातो आणि मग तुम्हाला पुढचे लोकेशन दाखवतो. गाड्या जातात का इकडे पण मोठे फोर व्हीलर आले की बघ. हा थोडा लागला आता काय ना वेगळं काय जाऊ
चल ना. बसलाय हो आपल्याकडे. भविष्य सांगतो भविष्य. भविष्य ना, हा त्यांना माहिती आहे त्यांचं भविष्य. यांना स्वतःच माहिती ना, ते लोकांचं सांगतात इथे ये ना माणसा इथे. अयो सॉरी, काय झालं बघ तिकडं. पार्क कोणता आहे, काय आहे तिथे. Eco Point returns back one wise when not loaded into the head. Eco Point. Data. हा इको पॉइंट आहे की जो इथं आहे इथं कोपऱ्यावरती. तर इथे कोपऱ्यावरती तुम्हाला मी दाखवतो. तिथून तर गेलं तर ना आवाज रिटर्न येतो. आपण जे बोललो ना ते आवाज रिटर्न येतो. तर तुम्हाला दाखवतो मी, बॅकला पण दाखवतो. तर आपण तिथं जे बोललो ना ते आवाज पाठीमागे येतो असं म्हणतात. तर चला मी दाखवतो तुम्हाला परत. तर तो पॉईंट दाखवतो तुम्हाला. तर हा पॉइंट येतो की इथून आवाज रिटर्न येतो.
પાછળનું બી આવે ને પોર્ટ્રેટ બંને અહીંયા ગાડી ગઈ કે ખૂણાની ગાડી मोठा आवाज आहे त्या इथून रिटर्न आवाज घेतला की आवाज करून येतो माघारी डैम को देखो वहाँ पे जो ना तर माझे मी आवाज देणार इथून खाली आवाज परत येतो का आपण पाहू मोठ्याने बोलणार आहे तो रेकॉर्ड कर पाठीमागून मोबाईल ठेवायचा ते त्या साईडला नाही तर देऊ तुझ्याकडे दुसऱ्या हातात धर बरं. बघू आलं का आधी तिकडे कुठं तर ही आमची बाईक आहे आजची ट्रॅव्हलची हे आधी महाराज पाहू शकता तुम्ही झाली तयारी आमची दुसऱ्या पॉइंटला तर मित्रांनो आम्ही इथला पॉइंट कंप्लीट करून दुसऱ्या पॉइंटला चाललोय आणि तुम्ही पाहू शकता इथं इतकं ट्रॅफिक आहे जाम तर इथं अजिबातच निघत नाही गाड्याच निघत नाहीत हे बघा तुम्ही इथं फुल जाम ट्रॅफिक चालू आहे गाडी बघा नवीन इकडून टाकायचं
डिफ्रेज मध्ये डिफ्रेज मध्ये ए डिफ्रेज मध्ये बसलाय 1 2 3 स्टार्ट. तर आता आम्ही इथे एक शूट केलं, फोटोशूट. त्याचा व्हिडिओ तुम्हाला लवकरच अपलोड करतो. आणि आता आम्ही इथे शूट करून लगेच निघालोय गाडीवरती. तर तुम्ही बघू शकता इथं खूप धुके आहेत पाठीमागे. बघा काय दिसतंय का? अजिबात नाही. कोणता मोड जेव का आरती राहिली. मॅडमचं नाही काय घेतलं शूट? मॅडमचं नाही घ्यायचं. मॅडमचं घेऊ ना शूट. काय नाही, खाली सगळं पांढरं दिसतंय पेटावल्या का माकडे खाली. आबाळ का काय कुठं चाललंय? इकडून तयार होते ते सगळे. होय आबाळ इकडे तयार होत सगळं. अद्या काय बघू नका, तो जाईल. खायला देऊ नका ती बसल आपल्यापासून. इथं खाली काय जात का खाली? आपल्याला घाबरतात. हा वाढते घ्यायची मजा आपली. आपण मजा करायला आपली मजा घेतो. हे खरं आबाळ आहे. ही स्वर्ग, ही स्वर्ग. चला हे स्वर्ग आहे. हा स्वर्ग. हे आधी चल ना तू पुढं, नाही माझी व्हिडिओ घे. शपथ पाऊस आहे का? नाही नाही. चला रे. काय झालं हो तोंड? हे पाणी पाणी येते पाणी. चला 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 चला. काय नाही करत. चला चला चला. वो आपने बच्चों को खेला रही है खेल. ए आदे हो ओय गोरा झालो इथं आलो मी. मी गोरा झालो इथं आलो. तिथंच अजून पुढं छान आहे जागा. इथं लय भारी वाटतंय. फुल असं गोरा चिकना दिसायला लागलोय मी. आणि इथं पाहू शकता इथे माकडांनी काय चालवलंय. मोकर आमचा रोड अडवलाय. तेरे लिए कुछ नहीं लाया मैं. त्रास मध्ये यार हेल्मेट तर नाही. सॉरी बच्चूंनो, तुम्हाला बिस्किट खायला दिलं कोणीतरी. सॉरी आम्ही नाही आणू शकतो. काय पैसे नाही सध्या. हो हे बघा कुठे लपते. हो का इकडे कुठे लपते. मारलेली काय त्यांना काही निघत धावायचं काय. सगळ्यांचेच मारले. कोण आपण तरी जाणार एकदम. हा का त्याला ते बघायला आलोय का? ते बघा आमच्या सोबत एवढे जण आहेत. ही झाड बघा घरी येत नाही इथं कसली भारी आल्यात. हे पाठीमागं बघा सगळं जन्नत आहे. जन्नत वासना बाबा किती त्रास देतो. अजिबात नाही अजिबात नाही. कॅमेरा अजिबात नाही काढायचा. कोण माकड? हे आधी काय चाललंय? आधी नको रे राहू दे. नको नको आधी राहू दे उगाच कष्ट नको घेऊ. हा काय करतो? काय हो काय? हे आधी राहू दे रे. नको घेऊ. आधी राहू दे रे. आधी नंतर उचलू. राहू दे हे असले नाटक करतो आधी. गिर गया आणि वो गिर गया, वो हो गया, तो हो गया. अरे ह्याच्या पायाला लागले रे काहीतरी.
तेरे को कुछ नहीं करेंगे हम. चलो 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 चलो. हे आता ना तोंड असं धुतल्यावानी झाले आहे ना, फुल चकाचक झालंय, स्वच्छ एकदम नाथखोळामध्ये. तुम्हाला लांबूनच पॉईंट दाखवतो, नाही तर वाऱ्याने आम्हीच जायचो डायरेक्ट धुप्पाक धुप्पक झापूक झुप्पूक व्हायचं. हा आमचा ओरिजिनल टोन नाही ऍक्च्युली हा ओरिजिनल टोन आहे आमचा. ओ माय गॉड भाई देखो, हे ओरिजिनल आहे. अरे कसं आहे मग, जायचं काय घरी नको ना? हा तर कुणाला घ्यायचं असेल बिना पैशाचा नॅचरल एसी तर तुम्ही इकडे महाबळेश्वरला येऊन घेऊ शकता. आता तुम्ही कुठून आलेत? यवतमाळ. अरे वा, इकडे दादा, इकडे ताई, इकडे मावशी. तहसीलदार काय नाव? अरुण शेलार. हा का? त्यांची बदली इकडे झाली, तुमच्याकडे झाली का? तिकडून नाही, तिकडून आले तुमच्याकडे. हा का? तर इतक्या वेळ इतका मूड खराब होता आणि तो वरती आलो ना, तो डायरेक्ट आंघोळ केल्यागतच झालं बघा, ओल्लं झालं, चेहरा फ्रेश झाला बघा. म्हणजे डायरेक्ट आंघोळ होती, न पाण्याची आंघोळ, कारण ढगातच आहे ना, तर छोटे छोटे कणकण येऊन डायरेक्ट आंघोळ, फुल फिलिंग. बघा पाणी पण येते बघा, म्हणजे विशेष नाही, विचारायची गोष्टच नाही घ्यायची अजिबात. हा खतरनाक आहे बघा इकडे. काय बोलू कळत नाही, असलं गार हवं लागतंय, जसं काही एसी -डिग्री मध्ये, आणि इतकी गार हवं येते ना, तर विचारायचंच सोय नाही. होणार आहे पण आता काय त्याला टाइम लागणार आहे. आधी सगळं रेकॉर्ड करणार आहे तर करू दे, काय अडचण नाही, नो प्रॉब्लेम. आपण लाईव्ह, आपण ओपन, आपण आहे असे आहेत, आणि आपल्या सगळ्या पब्लिकला आवडणार. सगळ्यांनी लाईक करा, फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर आपण दुसऱ्या पॉईंटला जाऊ आता लगेच. चला बाय बाय. नाही माणसं तर इथं आम्हाला गार लागतंय, आणि गारमध्ये आम्हाला सोन भेटलं काय नाही, बघू शकता तुम्ही. गरम गरम एकदम मस्त नाथखोळा. सांगतोच तुम्हाला, थांबा. तर इथं आम्ही आता घेणार आहे खायला काहीतरी. तर हे बघा घेतलंय, हे दुकान छान आहे, आणि हे दुकान 2 दिवसांनी दिसणार नाही इथं, कारण इथं दुकान वाढणार आहे. आणि फुल गारमध्ये एकदम भारी गरम खायला दिले ह्यांनी. हे म्हटलं ह्याने एनर्जी पण येऊन जाईल आणि सगळं ओके होईल. आणि छान आहे, खाऊन पाहिजे थोडंसं, तर थोडंसं चहा घेणार आणि निघणार. ओके. लाटिंग आता काय आता 650 चालली गाडी. बॅटरी आहे, बॅटरीवरती गाडी आता.
काय करा करून चाललंय है ना. याला आणि जाऊन चालला आमच्या पुढे जायचा प्रयत्न करत होता. आमचं पुढं. तर फायनली आपली ट्रिप कम्प्लीट झाली आहे. कम्प्लीट नाही मग काय झालं काय येडा का तो हा कम्प्लीट नाही. तर महाबळेश्वरून आम्ही आत्ताच खाली आले वरून घाटामधून आणि आता कुठे आपण पाचगणमध्ये आम्ही आता पाचगणीमध्ये आम्ही आता आम्ही आत्ता आणि आता आम्ही वरून खाली आलो इथं महाबळेश्वरच्या घाटामधून खाली आलोय पाचगणीमध्ये आता आणि आम्ही आता डायरेक्ट पुण्याला निघालोय. हा आणि आता किती वाजले संध्याकाळच्या 6 वाजलेत. हा संध्याकाळच्या 6 वाजलेत. आम्ही सकाळी घरून 6 वाजता निघालो होतो तर आम्हाला वरून खाली यायला 6 वाजले. म्हणजे वरती गेले की भरपूर काही पाहण्यासारखं आहे. 1 मिनिट थांबा. नाही थांबत. हेल्मेट काढतो जरा काय शॉक बसायचं काम लागेल. वरती खूप पाहण्यासारखं आहे काय भरपूर पाहू शकता तुम्ही वरती गेल्यावरती. आणि हे बघा इकडे रोडच्या साईडने भरपूर काय रिसॉर्ट आहेत छान. आणि फक्त तुम्ही लवकर जावा आणि लवकरात लवकर मग वरून खाली येण्याचा प्रयत्न करा कारण वरती मला आवाज डेंजर धोके येतं. आणि आपल्या ब्लॉगचा एंड असं वाटतं इथंच केला पाहिजे. मला इको पॉइंटला मला आवाज द्यायचा होता. कोणत्या पॉइंटला? इको पॉइंटला आवाज द्यायचा होता. आता विसरलाय. हा जाऊ परत वेळेस आणि मग देऊ आवाज. तर आता आपल्या ब्लॉगचा एंड इथंच होत आहे. मला नाही आपण नको येऊ जा तू एकटाच जा मला नाही यायचं. आणि हा बायकोला घेऊन जा म्हणते बायकोला घेऊन जाणार आहे. ठीक आहे जा बायकोला घेऊन काय प्रॉब्लेम नाहीये. तर शेवटपर्यंत ब्लॉग बघितला असला तर धन्यवाद मित्रांनो. असंच आपले व्हिडिओ बघत राहा. बाय बाय. जय महाराष्ट्र.